जय शिवराय मित्रांनो. भरपूर जणांचे असे डाऊट आहेत सर, आमच्या व्हॉट्सअपपर्यंत लीड पोहोचणं, लीड्स म्हणजे लीड्स वगैरे येणं आमच्या व्हॉट्सअपपर्यंत, आम्ही किती पण रील्स वगैरे सोडा तोपर्यंत पण लीड्स आमच्या व्हॉट्सअपपर्यंत येणं, हे का येणं, कशी येणं, तर तेच सांगतो मित्रांनो. जर तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला सगळं समजून जाईल. लीड्स कशी आणायचं तुमच्या व्हॉट्सअपपर्यंत, लीडला कसा प्रेझेंटेशन वगैरे सेंड करायचं किंवा लीडला कसा प्रेझेंटेशन वगैरे समजून सांगायचं. ओके, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला सगळं लीड्सबद्दल समजून जाईल. हा व्हिडिओ त्यासाठीच बनवतो. ओके, तर मित्रांनो पहिली गोष्ट राहील लीडची. लीडला मित्रांनो जर आपलं धरा इंस्टाग्राम प्रोफाईल धरा, यूट्यूब प्रोफाईल धरा, फेसबुक प्रोफाईल धरा, जर ती एकदम नीटनाटकी चांगली असली आणि एकदम क्वालिटीची हाय लेवलची, तेव्हा ती लीड्स आपल्या व्हॉट्सअपपर्यंत पोहोचणार. बरोबर, जर आपली जर प्रोफाईल वगैरे बरोबर नसली, बीड नसली चांगली, तर याच्याबद्दल आपली लीड व्हॉट्सअपपर्यंत लीड येणार नाही. आपल्या प्रोफाईलपर्यंत येईल पण व्हॉट्सअपपर्यंत येणार नाही. इंस्टाग्रामची प्रोफाईल धरा, यूट्यूबची धरा, कोणची पण धरा, तिथपर्यंत ती लीड येऊ शकते पण ती आपल्या व्हॉट्सअपपर्यंत येणार नाही. कारण तुम्हाला एक सॅम्पल देतो. कोणचं पण एखादं दुकान धरा, कपड्यात धरा, कोणचं पण धरा, त्या दुकानाची साफसफाई, बोर्ड वगैरे एकदम क्लिअर बघूनच आपण पण त्या दुकानामध्ये शिरतोच ना, काय नाही काय तर आपल्याला पण तिथून क्वालिटी भेटली पाहिजे त्या दुकानात. बरोबर आहे. क्वालिटी कशी ठेवायची मित्रांनो, पहिल्या स्टेपला जर आपली प्रोफाईल वगैरे जर बरोबर नसली केली ना, बायो वगैरे, तर ते एकदम बीट करा. बायो वगैरे कुठून घ्यायचा, गुगलला जायचं, इंस्टा बायो म्हणून सर्च करायचं किंवा ॲप्लेट मार्केटिंग बायो सर्च करायचा. तुम्हाला ऑल 3-4 हे होऊन जातात. प्रोफाईल बिल्ड करण्यासाठी एक चांगल्या प्रकारे डिझाईनचे वगैरे भेटून जातात. ओके, आता ते राहिलं मित्रांनो तुमचं लीड्स लोकांपर्यंत, म्हणजे आपली रील्स लोकांपर्यंत कशी पोहोचायची किंवा लीड्स आपल्या रीलपर्यंत कसे आले पाहिजे. बरोबर, किंवा व्हॉट्सअपपर्यंत. मित्रांनो जर तुम्ही जर नाही का आपली जर प्रोफाईल वगैरे एकदम बिल्ड ठेवली नाही, एकदम खतरनाक चांगली, त्यावेळेस आपल्या लीडपर्यंत व्हॉट्सअपपर्यंत लोक पोहोचणार. बरोबर, आपला चांगले हायलाईट वगैरे धरा, चांगले एकदम क्लिअर जर आपण हायलाईट वगैरे लावले ना, तर 100% लीड्स आपल्या व्हॉट्सअपपर्यंत येणार. लीडनं 100% आपल्यासोबत जॉईनिंग करणार. बरोबर, जेवढं आपण लीड्सला महत्त्व देतो ना, तेवढं लीड्स आपल्याला हे करणार, म्हणजे आपल्या व्हॉट्सअपपर्यंत येणार. जास्त मित्रांनो पैशाच्या मागं लागायचं नाही. जॉईनिंग केली तुम्ही, लीड आली ना, डायरेक्ट लीडला पैशाची गोष्ट बोलायची नाही. त्याला डायरेक्टली आपल्या व्हॉट्सअपपर्यंत त्याचा हाल चाल काय कसं आहे त्याला डायरेक्ट असं बोलायचं किंवा डायरेक्ट प्रेझेंटेशन सेंड करून द्यायचं. तुम्ही जेवढं प्रेझेंटेशन त्याला डायरेक्टली सेंड करून द्या तेवढं पण लय महत्त्वाचं आहे तुमच्या, कारण जास्त बोलण्यामध्ये पण अर्थ नाही. बरोबर, डायरेक्ट प्रेझेंटेशन पाठवून द्यायचं. प्रेझेंटेशन पाठवून दिल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअपपर्यंत आल्यानंतर ते नंबर पहिल्या स्टेपला सेव्ह करायला लावायचे, पुन्हा प्रेझेंटेशन सेंड करून द्यायचं. प्रेझेंटेशन सेंड करून दिल्यानंतर मित्रांनो त्याचा रिस्पॉन्स येतो नाही येतं हे काय माहिती नाही, पण आपण त्याचा 1-2 दिवसानंतरचा कॉलअप घ्यायचा. कॉलअप म्हणजे काय, त्याला आपण स्वतः रिटर्न कॉल करायचा किंवा स्वतः मेल करायचा. बरोबर, त्याला प्रश्न विचारायचा, बाबा तुझे काही डाऊट आहेत का बिझनेसबद्दल किंवा प्रेझेंटेशन तुला समजलं नाही. बरोबर, हे जर तुम्ही त्याला थोडक्यामध्ये जर विचारता ना, तर ते 100% तुम्हाला नाही का काय नाही काय तर रिप्लाय देऊन, जर त्याला बिझनेस समजून जर तुम्हाला जर समजून सांगता आला स्वतः, तर तुम्ही जर स्वतः समजून सांगितलं तर 100% तुमचं जॉईनिंग करणार. बरोबर, आता राहिली मित्रांनो लीड्सची. आता आपल्या रील्स लोकांपर्यंत कशा पोहोचायच्या, रील्स कशा लोकांपर्यंत पोहोचायच्या मित्रांनो, रील्स टायमिंगवर सोडायच्या. कोणा पण उठलं सुटलं रील्स सोडित नाही बसायचं. काहीतरी रील्सला पण टायमिंग द्यायची. टायमिंग दिल्यानंतर रील्स पण लोकांपर्यंत पोहोचणार. लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर लोक पण तुमच्या व्हॉट्सअपपर्यंत किंवा कमेंटपर्यंत पोहोचणार, कमेंट बॉक्सपर्यंत पोहोचणार. बरोबर, तिथपर्यंत आले ना मित्रांनो आपले लीड्स वगैरे. त्यानंतर आपल्याला व्हॉट्सअपला कसे घ्यायचे हे तर तुम्हाला सांगितलं मी. बरोबर, व्हॉट्सअपला थोडक्यामध्ये हेच पाठवायचं मित्रांनो. ज्यावेळेस आपल्या याच्यापर्यंत पोहोचला लीड, आपल्या प्रोफाईलपर्यंत पोहोचला, इंस्टाच्या प्रोफाईलपर्यंत पोहोचला, त्यानंतर त्याला थोडक्यात सांगायचं, म्हणजे एक मेसेज तयार करायचा, नोट करायचा. त्या मॅसेजमध्ये मस्त असं लिहायचं, इंस्टाला मेल करू नको, इंस्टाला मेल केल्यानंतर तुला पुढे माहिती वगैरे भेटणार नाही. माझा व्हॉट्सअप नंबर खाली, व्हॉट्सअप नंबरवर मेल कर. व्हॉट्सअप नंबरवर मेल केल्यानंतर पण तुझे जर काही डाऊट वाटत असतील तर माझं हायलाईट चेक कर. माझ्या प्रोफाईलचे हायलाईट एकदम प्रोफेशनल चेक कर, तुला संपूर्ण समजून जाईल माझा बिझनेस कसा आहे आणि कशा पद्धतीने करायचा, याच्यावरून कसे पैसे देत. बरोबर, एवढं पण तुम्ही लीडला समजून सांगितलं आणि ती लीड डायरेक्ट तुमच्या व्हॉट्सअपपर्यंत येणार. 2 दिवस स्टेटस बघणार, हप्ताभर स्टेटस बघणार, 4थ्या-5व्या दिवस तुमचं जॉईनिंग करणार. बरोबर, हे झालं तुमचं लीड्सचा कॉलवर, म्हणजे लीडला व्हॉट्सअपपर्यंत कसा घ्यायचा इंस्टाग्राम पोहोचला. आणि रील्स सोडण्याचा टायमिंग सांगतो मित्रांनो. एक तर सकाळी 6ला सोडायची, नाही तर डायरेक्ट 11 किंवा 10:30 ह्या एक टायमिंगला सोडायची. आणि राहील डायरेक्ट आपली नाईटची गोष्ट, नाईटला तुम्ही 9:30ला सोडू शकतात, 5:30ला पण सोडू शकतात, 6:30ला पण सोडू शकतात. बरोबर, एवढ्यात तुम्ही कोणच्या पण रील्स वाढे ना. कमीच कमी मित्रांनो लीड्सला जर तुम्हाला तुमच्याकडून जर जॉईनिंग करायचं असलं तर ती लीड्स तुम्हाला स्वतः मेल करणार. आणि जर नसलं जॉईनिंग करायचं, तुमचं टाईमपास करणार, तुम्हाला बोलणार वगैरे, लीड्स बाउन्स होणार जाणार. जर तुम्हाला जर नाही प्रेझेंटेशन समजून सांगता नाही आलं तर लीड्स बाउन्स होऊन जाणार. बरोबर, आता ती राहिली मित्रांनो गोष्ट झाली ती
लीडची. आता जोपर्यंत तुमच्यासोबत लीड जॉईनिंग करीत नाही का तोपर्यंत त्याला हप्त्या 2 हप्त्यात मग मेल करायचा. म्हणजे कसं त्याला पण समजून बाबा ह्या काय नाही काय तर आहे नाही. एक तर तुम्हाला त्यांनी वेगळ्या लिस्टमध्ये टाकलं पाहिजे, नाही तर तुमच्यासोबत जॉईनिंग केलं पाहिजे बरोबर. आणि होईन तेवढं मित्रांनो तुम्ही जेवढं स्टेटस स्टोरी टाकताना जेवढं रील्स सोडणार ना तेवढं तुम्हाला रिझल्ट भेटणार. तुम्हाला 1 दिवसामध्ये आणि 2 दिवसामध्ये रिझल्ट भेटणार नाही. व्हॉट्सअपला कमीत कमी तुमच्या यामध्ये 4 स्टेटस पडले पाहिजे. तुम्ही जर 4 स्टेटस यामध्ये जर पडताना व्हॉट्सअपला तर तुमच्यासोबत लीड 100% जॉईनिंग करणार. इंस्टाला कमीत कमी 2 नाही तर 3 तरी. तर तुम्हाला समजलं असेल लीड कशा पद्धतीने घ्यायची, लीड घेतल्यानंतर काय प्रेझेंटेशन वगैरे काय द्यायचा. तर बाकी भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना, धन्यवाद.